असतं त्याप्रमाणे हे शरीर त्यांना मिळालेलं आहे. आपल्यालाही शरीर मिळाले, पंचमहाभूताचं शरीर आहे. एक ना एक दिवस पंचतत्वामध्ये विलीन होतं, यालाच अर्थात मृत्यू म्हणलं जातं. तो शाश्वत आहे. प्रत्येकाला जन्म झालेल्या प्रत्येक प्राण्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जावं लागतं. भगवंताला ती चुकलं नाही. मच्छापासून 4 ते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेती वामन परशुराम, तिसरा श्रीराम सीतापती. रामाला सुद्धा जावं लागलेलं आहे, कृष्णालाही जावं लागलेलं आहे. प्रत्येकाला जावं लागतंय. इथं थांबायचा अधिकार कोणालाही नाही. मात्र पूर्व संचितानुसार आई वडिलांच्या पुण्यानं मानव धर्मामध्ये, मानव देहामध्ये आपण अवतीर्ण झालो. एवढंच या विश्वातलं गुण आहे की सगळे प्राणी आहेत, पण मानव देह मात्र हा वेगळा प्राणी आहे. या देहामध्ये नाती गोती, प्रेम, दुःख, सुख, त्याचबरोबर एकमेकाची आपुलकी राखायचं प्रेम याच देहामध्ये करता येतं. म्हणून मानव देह मात्र सगळ्यापेक्षा मौल्यवान देह आहे. आणि या देहाचं कर्तव्य लहानपणापासून आपण ज्यांच्या कुशीत वाढलो नाही का, आई आणि वडील, बंधुराज असतील, चुलते मालते, मामा मामी, काकी, सगळेजण आपले नातेवाईक असतील. या नातेवाईकांच्या बरोबर प्रेमाचे संबंध स्थापन झाले आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणाऱ्या सुख दुःखाच्या कार्यामध्ये आपण आधार म्हणून राहिलो की खरा परमार्थ झाला. बरोबर आहे ना? कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय. परत एकदा या बागवस्तीमधील सर्व भाविकांना, माता भगिनींना, त्याचबरोबर आबाल वृद्ध असतील, दादांचे मित्र असतील, त्यांचे चुलत भाव असतील, या सगळ्यांना विनंती आहे की कार्यक्रम चालू होतोय, लगेच चालू होतोय. दादांचा फ्लेक्स लागलेला आहे इथं, बरोबर ना? पुढे बसणाऱ्या सर्व आता जे उपलब्ध आहेत त्यांना एकच सूचना आहे. त्यामध्ये आपल्या वडिलांच्या, आईच्या पुण्यानं जो देह मिळालेला होता तो लवकरात तुम्ही विलीन केलेला आहे. प्रत्येकाच्या संचितानुसार त्याला आयुष्यही मिळतं. प्रारब्ध कर्मानुसार मी सगळ्यांना कर्म भोगावं लागतं. भगवंताला सुद्धा कर्मानुसारच जावं लागलेलं आहे. रामाला सुद्धा आपल्या कर्माचं प्रायश्चित्य मिळालेलं आहे. बरोबर आहे ना? पहिल्या जन्मातलं. कृष्णाला तर जो आपला भाग आहे पहिल्या जन्मातला, रामाच्या भागातला, ते सगळं संचित कर्म प्रारब्ध कर्माने कृष्णालाही चुकलं नाही. पण कर्म कुणाला चुकत नाही. मग याला एकच उपाय आहे. मानव देहामध्ये आलोय ना, आई वडिलांची सेवा करावी, बहीण बाळांची सगळ्यांची शुश्रूषा करावी, सगळ्यांना आधार बनावं आणि आपला देह आहे ना तोपर्यंत ही नातेगोती जपायचं काम मात्र मानव देहामध्ये केलं. कारण इतर देहामध्ये सगळं आहे, पशु पक्षी काय सगळं आपला संसार करत असतात, पण नातं गोष्ट टिकवायला येत नाही प्राणी मात्रांना. बरोबर आहे ना? पिल्ल वाईट मोठी झाली की आई सोडून जाते. तसं मानव देहामध्ये आपण किती मोठं झालो तरी आई वडिलांच्या दृष्टिकोनातून आपण खरं तर बाळच असतो, नाही का? ऐकूला घेतली, एका बाजूला आई, एका बाजूला बाप, घेऊन कावर खाली ठेवली. अरे बाळानो, तुम्हाला, अरे बाळा तुझा खांदा दुखून आला असेल रे. आई ग, नाही ग, पण इथं बघ चांगलं सुंदर पवित्र पाणी वाटतंय, ठेव खावर खाली, आई तुला आंघोळ घालतो बर का. बायकोला बाजूला बसवली आणि आई वडिलांची सेवा चालू केली की देवानं जीव सोडला आणि येऊन उभा राहिला पंढरपुरामध्ये. अरे पुंडलिका, मी तुझ्यासाठी आलोय. मग देवाकडे जावं लागतं का देव याला पाहिजे आपल्याकडं? बरोबर उत्तर आहे. पंढरपूरला जायची गरज नाही. बायकोला सुंदर सांभाळून दाखवा, तिचा मान राखा. बायकोनं बी आपलं कर्तव्य करावं बर का, नाही तर मालक लाड करते म्हणून बर का.
त्रिसूत्री आहे, बायकोची प्रतारणा करू नका आणि आई बापाला मात्र वृद्ध काळी सोडून कुठं जाऊ नका. वारीला गेलं तरी उपयोग नाही कसला. संत सावतामाळी महाराजांनी सांगितलंय, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. तीर्थाला जायची गरज नाही, जन्मदात्यांची सेवा करा. आईला आई म्हणा, नाही का. आ आणि ई, आत्मा हाच ईश्वर आहे आणि त्याचं स्वरूप तुला निर्माण करणारे आईचं आहे. पहिला देव आहे आणि सांभाळ करणारा बाप आहे आणि गुरुज्ञान देणारे माझे जे सगळे संत आहेत, शिक्षक आहेत, आदरणीय व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी तुम्हाला ज्ञान जगाचं दिलं. ह्या तिन्ही देवांना स्मरण करा, त्यांची सेवा करा. देव आला पाहिजे. पहिल्या जन्मातला राम, कृष्ण आणि हरी तिन्ही मंत्र तुम्हाला सांगितले. घेऊ का आता मंत्र गायन? बरंच निरूपण झालं. माझ्या आई बाप आईने ठरवलं असतं काय नाही, आपल्या वेळेला ऑपरेशन करून टाकून नकोच बाहेर आलो असतो का आपण. आईचं पुण्य आहे आपल्याला जन्म देण्याची. पहिल्या जन्मात माझं काहीतरी पुण्य असावं म्हणून माणसाच्या देहामध्ये आईनं गर्भात मला सांभाळलं आणि हे विश्व दाखवलं. बापानं सांभाळ केला, मानला लहानच मोठं केलं, तारुण्यामध्ये आलो आणि मग सगळा पसारा माझा चालू झाला. बायको आली, मुलं आली, कधी आली, पण आईनं गर्भात साठवलं, बापानं खाऊ घातलं, गुरुनी मला ज्ञान दिलं. मग मी मोठा झालो आणि म्हणू लागलो, आता मी बघा असं करणार, तसं करणार.
पंढरपूरला जावा, तिथं देव माझा कसा उभा राहिला बघा. एका भक्तासाठी वाट पाहे उभा, भेटीची आवड. त्या मला भक्ताला भेटायला आलेला देव बघायला मिळतो पंढरपुरामध्ये. बरोबर आहे ना? म्हणून ध्यान माझ्या पांडुरंगाचं दिसतंय. एवढ्या अल्प वयामध्ये जावं, पण मुलांच्या दृष्टिकोनातून कसा बाप असावा एवढंच जमा ठेवून गेलेलं आहे.
सुंदर मात्र दादांना जावई मिळालंय बरं का. टाळी वाजवा की सुंदर आहे. आमचं मित्रच आहेत आणि खरं तर नावही त्यांचं ज्ञानेश्वर आहे ना, माहीत परिचय आहे ना तुम्हाला. राहीमान ज्ञानेश्वरा माऊलींसारखं आहे. आणि एक आपल्या आयुष्यामध्ये कुणाचा तरी आशीर्वाद लागतो ना. आमच्या बळीभाऊ कदम आहेत ना, माजी सभापती सातारा तालुक्याचे, 10 वर्ष असणारे, त्यांचा नातोय बरं का. माळकऱ्यांचा आणि कीर्तनकारांचा नातोय. एवढीच एक दादाच्या जीवनामध्ये जमीनची बाजू आहे ना का. आपला विचार करा. आई बापाच्या पोटामध्ये आपण सगळेजण जन्म घेतलेला आहोत, पण आपलं पाप काय हरलं. पहिल्या जन्मात मी कुठं होतो हे मला माहित नाही, पण या जन्मामध्ये नेमकं माणसाच्या जन्मात आलं.
पण पहिलं काय पाप जळून गेल्याशिवाय मानव देह मिळत नाही. योनी फिरत फिरत परत 84 लक्ष योनी आणि कोट्यान कोटी जीव तवा मनुष्य जन्म मिळतो. संतांनी सांगितलं ना का, एक एक फेरा किती आयुष्य गेलं असेल हो, पण पहिल्या जन्मातलं पुण्य काहीतरी शिल्लक असल्याशिवाय आम्हाला मानव देहामध्ये अवतीर्ण व्हायला भगवंताची कृपा झाली नाही. इतर देहात गेलं असतं तर काय काय केलं असतं. बरोबर, म्हशीच्या जन्मात असतं तर दारा बिरा काढली असते आपल्या गावात, ठेवलं असतं अजून. केवढं भाग्य बघा ना आपलं. अरे स्वर्ग दाखवणारे आहेत कोण? आई बाप आहे. पोटा येता हरले पाप. आणि माझा मायबाप कोण आहे? ज्ञानदेव आहे. हे ज्ञान सांगणारा ज्ञानाचा देव ज्ञानेश्वर माऊली. का हो, ज्या आई बापाने देह त्याग केला नाही का आपल्या मुलांसाठी. आईचं काय झालं होतं? आईला पाय निघत होतं का? पण बापानं सांगितलं, बा मुलांचं कल्याण करायचं असेल तर माझ्या बरोबर तुला दोहा तोडी टाकावी लागेल. टाळे वाजवा की बाप कसा असतो त्यातला बघा एक भाग आहे. बाप सुद्धा एवढा खंबीर होता ना, जाऊ दे दोघांचं जीवन केलं तरी चालेल, पण तूही माझ्या बरोबर पाहिजे. त्यामध्ये मुलांचं कल्याण होणार आहे. खरं नाही, चारी लेकरांना झोपून बाप आणि आई निघून गेली. सांगा बरं, पोरांनी मायबाप होऊन हा स्वतःचा प्रसंग अनुभवाला आलेला संत तुकाराम महाराजांनी अनुभव आले या जगात येत असे. मला जो अनुभव आलाय तो या जगाला दिलाय. जे ज्ञान मला मिळालेले निवृत्ती दाताकडून, हे मला ज्ञान माझ्या मायबाप होऊन ज्ञानेश्वरी मध्ये माझ्या ज्ञानेश्वर माऊली. बाप जर जाणारे आज एका मुलीचा बाप निघून गेलेला आहे, बरोबर आहे ना. पण नेमकं मागं काय असतो? काव मुलगी एवढी सुंदर आहे, काव एवढी ज्ञानी मुलगी आहे, काव मुलगा एवढा भारी आहे. अहो दोन्ही जाती म्हणतात, अहो काय सांगायचं. अहो मुलगी जणू बापाच्या तोंडातनं पडली, बरोबर ना. असं बी असतं का नाही. आणि मुलगा बापाच्या पावलावर पाप ठेवलाय. आता कधी म्हणलं जातं बाप त्याला ज्ञानी असावा लागतो. टाळी वाजवा. म्हणून ज्या बापाचं नाव काढायचे ना, त्या मुलांनी मुलींनी कर्तव्य करावं आणि आपला बाप कसा आहे ते समाजाला दाखवून द्यावा. एवढंच कर्तव्य मुला मुलींकडे. मुली बाप होता ज्ञानी, म्हणून आम्ही लागलो ध्यानी. बापाचा किंमत कुणाच्या हातात आहे? जास्त करून मुलींच्या हातात.
बरोबर आहे ना. म्हणून दादाला एक मुलगी आहे, नाही का, सुंदर मुलगी आहे. दादाची आठवण काढावी तिच्याकडे बघितल्यानंतर. दादा नसेल तर एक मुलगी आहे, दादाचा नातू आहे, बाद झालं की पुढच्या पिढीनं दाखवून द्यावं की माझ्या बापाच्या पुण्यावर मीही तसाच मजबूत आहे, नाही का. म्हणून मुलाच्या मुलीच्या कर्तव्यावर बापाची किंमत ठरते.
BST मध्ये काम करणारे ग्रामस्थ, परत आपल्या गावी प्रेम करणाऱ्या एका उमद्या तरुणाला जेवायला अकाली मृत्यू येतो त्यावेळेला बाबूजी सगळ्यांना हायच वाटतं नाही का? काय होतं 100 वर्ष 90 वर्ष गेल्यानंतर दुःखाची परिसीमा नक्की कमी येते, बरोबर. पण ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर दादांचं जाणं झालेलं आहे. त्यांना प्रणाम करूया आणि त्यांच्या मित्रासाठी एक गीत घेतो.
माझी वेळ संपलेली आहे. या ठिकाणी आदरणीय आमचे मित्र खरं तर मोठा वारसा दादांची तत्व सांभाळण्यासारखं आमचं व्यक्तिमत्व आहे बरं का. जरी जावई असलं तरी त्यांच्याकडे ते कुवत आहे, सामाजिक भान आहे. आणि बाबूजी तुम्ही सांगितल्यानंतर मग माऊलींचा ज्ञानेश्वर माऊलींचा आभार तुम्ही आहात फोटो वगैरे मागून मग काय त्यांना असा एवढा आनंद झाला की आज माझ्या सासऱ्यांच्या वेळेला आबा येणार आहे म्हणल्यावर त्यांनी मला काल येऊन मेहुणी त्यांनी मला येऊन काल माहिती सुद्धा आमच्या न्यायालयामध्ये येऊन दिली. त्यानंतर कोणाला 2 शब्द बोलायचे असतील आपण फुलाचा कार्यक्रम उरकून घेऊया. सुंदर आशयाचं गीत सादर करतोय आता एक 5 मिनिटामध्ये.
आई तारुण्यामध्ये ती कोर दादांची मावळली बर का, पण त्यांनी दिलेलं तत्व पुढे घेवायला ही श्रद्धा तुम्ही मला तोडायला कधी आला हो? फुलाचं मनोगत एकच कडवं घेतो. फुलाचं मनोगत कधी ऐकलंय का बाबूजी? फुलं तारुण्यामध्ये तोडली जातात, म्हातारी झाल्यावर ना त्या कळीमध्ये तोडतात. फुल काय म्हणते, मी तारुण्यात असताना तुम्ही तोडायला येतात, बरोबर का? आणि लगेच नक लावता मला आणि माझा मृत्यू झाला. पण मी भाग्यवान आहे म्हणताय. कोण म्हणताय? ज्ञानेश्वरजी. फुल म्हणताय भाग्यवान आहोत आम्ही, माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण भगवंताच्या चरणावर, दादांच्या चरणावर तुम्ही आज वाहणार आहात याचा मला अभिमान आहे. काय सुंदर लेखन आहे बघा. हे सगळ्यांचाच प्रघात आहे, पण माझं मरण असं आहे, तोडणाऱ्याच्या हाताला सुद्धा सुगंध देऊ शकते. या ठिकाणी प्रथमतः खूप खूप आभार व्यक्त करतो. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी आता साहेबांच्या उपस्थितीमध्ये फुलाचा कार्यक्रम आपण संपन्न करू. रामकृष्ण. फुलं घ्या भगवान की जय. सगळ्यांनी फुलं हातात घ्या. महाराज की नाही, अजून आरती बाजू द्या. फुलं मारा, फुलं टाका. सुनील दादा. अखेरचा तुला
राजवडे कौतुक गोपाल अवंगल केले अर्जित कारामा तुकया कलनेची ब्रह्मा तुकार आले म्हणून चरणी मस्तक डेविले अर्जित कारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद पाय जातो नामा अर्जित कारामा गाय लुडांगर वंदे रोयाल बाई रुमाले तरे गाय करताना भोजन हवे वाय हरिराम विधान रघुमाय गोपाल रघुमाय विधान रघुमाय गोपाल कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. एक सैनिकी परंपरा, एक वारकरी परंपरा आणि एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे झांजुर्णे कुटुंबीय खऱ्या अर्थानं कैलासाशी बळीराम पांडुरंग झांजुर्णे हे मुंबई येथे वास्तव्यास असताना या बागेतील एक शांत संयमी व्यक्ती म्हणून या ठिकाणी त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य मुंबई या ठिकाणी वास्तव्यामध्ये करत असताना आणि हे कार्य करत असताना अचानक त्यांचं जाणं झालं. त्यांच्यासोबत असणारे त्यांच्या पत्नी मुलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे उभी करण्याचे काम अमित दादांनी केलं. खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये या कुटुंबानं एक मोठं कार्य केलेलं आहे. कारण आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण आझाद महाराज गुजर आनेवाडी यांच्या सानिध्यातून एक तडोळे गावामधील एक पाहुणे आणि जावई कसे असावे याचं जिवंत उदाहरण म्हणून आपल्या कैलासाशी बळीराम पांडुरंग झांजुर्णे यांच्या स्मरणार्थ गेली 10 वर्षे कीर्तन सेवा या पारायण सोहळ्यामध्ये या कुटुंबाच्या माध्यमातून दिली जाते. असा एक सांप्रदायिक सुधाक सेवा या कुटुंबाच्या हातून घडली. त्या कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य आदरणीय किसनदादा झांजुर्णे यांनी सुद्धा ज्योतिर्लिंग मंदिर असेल, ट्रस्ट असेल, एक कौतुकास्पद कार्य त्यांच्याही माध्यमातून झालं. आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबासाठी लाभलेले शेंद्रे गावचे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण कमिटीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज गायकवाड यांचे या ठिकाणी या परिवारासाठी स्नेह असल्यामुळे या परिवाराला पुढे नेण्याचं काम ज्यांनी केलं ते ज्ञानेश्वर मधुकर गायकवाड या परिवारातील एक आधारस्तंभ म्हणून त्यांनी आजपर्यंत कार्य केलेलं आहे. त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब या कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाला. त्याबद्दल झांजुर्णे परिवाराच्या वतीनं मी आदरणीय ज्ञानेश्वरजी गायकवाड यांना विनंती करतो की साहेबांचा या ठिकाणी सन्मान आपल्या हस्ते करायचा आहे. या ठिकाणी संपन्न होतोय. आबांना या ठिकाणी एक झाड देण्यासाठी आपण समोर झाड घ्यायचंय. यानंतर तबलावादक माऊली महाराज शिंदे यांचा सन्मान संतोष श्रीरंग झांजुर्णे हा प्रथम पुण्यस्मरण होतोय. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी संत तुकाराम माऊलींचा या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच सुंदर असं गायन करणारे जितेंद्र पवार सर यांचा सन्मान उपसरपंच श्री निलेश दशरथ झांजुर्णे सन्मान होतोय. आबांना विनंती करतो की आपण समोर यायचंय. आचारी शिवा अन्नपूर्णा केटरर्स केला आणि कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. साहेबांनी कुठलाही संकोच न ठेवता लगेच कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारून या ठिकाणी उपस्थित राहिले. एवढा व्यस्त त्यांचा दिनचर्या होता तरी पण देखील त्यांनी आज या कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. मी साहेबांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती येऊन थोडं त्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून देखील साहेबांकडे बघितलं जातं. आम्ही सर्वांच्या आशा साहेबांकडे लागल्या आहेत ह्या सातारा जिल्ह्याच्या पूर्णपणे. या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतो. या ठिकाणी साहेबांचा यांना विनंती करतो पुशेगाव सेवागिरी देवस्थानचे सदस्य आणि खऱ्या अर्थानं या पुशेगाव परिसरामधील एक उत्तुंग व्यक्तिमत्व तडवळे गावचे स्नेही विद्यमान पंचायत समिती सदस्य गौरव दादा तडवळे गावचे आणि बागवस्तीतील सर्वांच्या आपुलकीच्या जिव्हाळ्याचं नातं असलेल्या स्वर्गवासी अमित दादा झांजुर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत.
मगाशी सांगताना सांगितलं की मातीशी आपलेपणा जपणारे, मग शेती असेल, देशसेवा असेल, वारकरी विचार असेल, अशा संस्कारी कुटुंबातून असलेला अमित दादा हे मुंबईच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना अचानक त्यांचं जाणं हे कुटुंबासाठी, बागवस्तीसाठी आणि तडवळेसाठी निश्चितपणाने वेदनादायी आहे. तरुण वयामध्ये ज्यावेळेला आपल्या कुटुंबातला एक करता करविता जातो, त्याचं दुःख काय असतं ते कुटुंबाला निश्चितपणाने माहीत असतं. पण त्यांच्या जाण्याची आठवण कायम चिरंतर राहावी म्हणून आपण या व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहण्यासाठी इथे उपस्थित आहोत. मगाशी सांगितलं, संस्कार आणि संस्कृती हे विचारातून असावं लागते. वडीलधाऱ्यांपासून सगळ्यांनी जे काही संस्कार दिले, त्या संस्काराचा आचरण करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने सगळ्यांनी केला, या कुटुंबाने केला. ज्ञानेश्वर माझ्या विद्यार्थी आणि युवक चळवळीतला एक कार्यकर्ता आहे. या प्रथम पुण्यस्मरणाला यावं हे आपल्या सर्वांचं जसं कर्तव्य होतं, तसं एक प्रतिनिधी म्हणून माझं सुद्धा कर्तव्य होतं. मी एवढंच सांगेल की व्यक्ती गेला तरी त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. भविष्य काळामध्ये त्यांची उणीव भरून निघणार नाही, पण त्यांचे बंधू असतील, त्यांच्या कुटुंबातल्या आमच्या भगिनी असतील, सर्वांनी एकत्रेने, एकोप्याने अमित दादाची उणीव भासणार नाही अशा प्रकारचं निश्चितपणाने आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभं राहू, हीच खरी श्रद्धांजली असेल. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. नव्हता तर माझा सर्वात जवळचा मित्र होता. घरी कुणी रागवलं किंवा ओरडलं तर मी त्याला पहिले फोन करायचे, कारण मला माहित होतं की तो मला रागवणार नाही तर समजून घेईल. दादा मला नेहमी माझी राणी म्हणून हाक मारायचा. तो माझं खूप कौतुक करायचा आणि माझ्यावरती खूप प्रेम करायचा. आज तो आपल्यात नाहीये हे मला अजूनही पटत नाहीये. कधी कधी असं वाटतं की त्याचा फोन यावा आणि म्हणावं, कशी आहेस राणी. आज जरी तो आपल्याला दिसत नसला तरी त्याची प्रेम, माया आणि आठवणी कायम माझ्यासोबत असतील. दादा, तुझ्याशिवाय पप्पा, आई आणि आत्ती खूप एकटे पडले आहेत, पण तू काळजी नको करू. तुझी राणी पप्पांना स्ट्रॉंग बनवेल. दादा, तुझ्या आत्म्याला शांती मिळेल. थँक्यू.